काँग्रेसचे माजी नेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे आणि त्यांच्या भाजपच्या प्रवेशानंतर नेमकं हिंगोलीमध्ये काय हालचाली आहे ते आपण काँग्रेसचे नेते माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर यांच्याकडून जाणणार आहेत। काय कितपत काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी ते अशोक चव्हाण यांच्या पाठीमागे जातील? हिंगोली जिल्ह्यामध्ये अशोकराव चव्हाण साहेबाच्या पाठीमागं पहिलेच लोक नेते कोणते नव्हते आणि त्यातल्या त्यात हिंगोली विधानसभा मतदारसंघ हा तर साहेबाच्या पाठीमागं कधीच नव्हता। त्यामुळे त्यांच्या जाण्याने हिंगोली विधानसभा मतदारसंघावर या ठिकाणी कोणत्याच प्रकारचा परिणाम होणार नाही। स्वतः तुमची भूमिका काय असणार आहे? माझी भूमिका, मी तर काँग्रेसमध्ये पहिलेपासून आहे, वडिलापासून काँग्रेस आणि विशेष म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं वाढवण्याचं काम माझ्या वडिलांनीच केलेलं आहे। आणि ज्यावेळेस इथं हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्वजण, आता काही काँग्रेसमध्ये सुद्धा असतील, पण हे सर्वजण त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले होते, ते असताना मी एकटा काँग्रेसमध्ये राहिलो आणि या हिंगोली जिल्ह्यामध्ये काँग्रेस बळकट करण्याचं काम या माध्यमातून केलं। त्याच्यामुळे काँग्रेस सोडून कुठं जायचा काही प्रश्नच उद्भवत नाही। मध्यंतरी कुठंतरी काँग्रेसमध्ये गटतट हिंगोलीमध्ये होते, आता त्या गटतट काही नाराज होते, इकडे इकडे जाऊ शकतात का? गटतटाचा विषय सगळ्याच पक्षामध्ये चालतो, असं भाजपमध्ये गटतट नाही अशातला भाग नाही। आपण रोज टी व्हीमध्ये पाहतो, मुंडेताईचं पाहतो भाषण, गटतट थोडं चालत राहणार, याच्यामुळं कोणी काँग्रेस पक्ष सोडून जाणार नाही। जे हिंगोली जिल्ह्यातली काँग्रेस आहे ती सगळी काँग्रेस जागेवर राहील असं तुम्हाला वाटतं? सगळी काँग्रेस पक्ष या ठिकाणी जागेवर राहील, कोणी जाण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार नाही। डॉक्टर देवसरकर हे अशोक चव्हाणांचे निकटवर्तीय समजले, ते या येणाऱ्या लोकसभेसाठी तयारी करतायत, मग त्यांनी जर चव्हाण यांच्यासोबत गेले तर मग महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल, काय चर्चा? महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चितपणे त्या ठिकाणी जे वरती पक्षश्रेष्ठी ठरवल त्याचं आम्ही निश्चितपणे काम करू। इतकंच नाही, नेते जरी गेले असतील तर जनसामान्य माणसं या ठिकाणी भाजपच्या सोबत गेली नाही, मग ते महागाईच्यामुळे असो, ते आपण पाहिलं आहे इथं राजकीय लोकांना पक्षामध्ये प्रवेश करून घेतल्या जाते, पण तरुणांना कुठे नोकरी देण्याचं काम या ठिकाणी केलं जात नाही। भाजप पक्ष वाढवण्याचं काम या ठिकाणी होते, भाजपमध्ये भरती करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। मग ते राष्ट्रवादीमधून घेणं असो, ते काँग्रेसमधून घेणं असो, ते जुन्या शिवसेनेतून घेणं असो, मुलांना नोकरी देण्याची ती भरती मात्र अजून या ठिकाणी या गेल्या 7-8 वर्षामध्ये केलेली नाही, म्हणून तरुणसुद्धा या ठिकाणी चिडलेला आहे। तुम्ही काँग्रेसमध्ये मोठ्या पदावर काम केलं, आमदार म्हणून काम केलं, अशोक चव्हाणावर ही वेळ का आली नेमकं? आता ते भाजपपाशी कसे झाले, कशामुळं? नाही, खरपाल ती वेळ का आली तेच सांगू शकतील चांगल्या रीतीनं। आणि आपण आता पाहतोय काँग्रेसचे फार मोठमोठे नेते या ठिकाणी पकडून घेण्याचं काम या ठिकाणी केलं आहे। कुठेतरी आम्ही बातमी पाहत असताना 70,000 कोटी रुपये अजितदादांचा घोटाळा पंतप्रधानांनी सांगितलं होतं की दुसऱ्या दिवशी त्यांचा प्रवेश झाला। आता काही यांनी त्या प्रकारचं काही केलं असेल कदाचित, किंवा ते अशोकराव साहेबच चांगल्या रीतीने सांगू शकतील की मी कशामुळे गेलो। टी व्हीत ते सांगतात की नाही, मी विकासाच्या बाबतीमध्ये विकास करण्याकरता मोदी साहेबाच्या पाठीमागे गेलो। मला हा प्रश्न पडला की भाजपमध्ये आतापर्यंत अनुभवी लोकच नव्हते का काय? आता सांगितलं, देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की अशोक चव्हाण साहेबाचा अनुभवाचा आम्ही फायदा घेऊ, म्हणजे आजपर्यंत भाजपमध्ये अनुभवी लोक नव्हते का काय? हा प्रश्न खरं पडला आम्हाला पडला काँग्रेसवाल्यांना। काय आता हिंगोली लोकसभेवर हिंगोली जिल्ह्यात येणाऱ्या निवडणुकीमध्ये अशोक चव्हाण यांच्या जणांना काही फरक पडणार का? लोकसभेवर फरक पडण्याचं काय, जनसामान्य माणसं भाजपला कंटाळलेली आहेत, त्यामुळे उमेदवार कोण आहे काय आहे, मग ते महागाई असो, आज सोयाबीन 6,000चं 4,000वर येऊन ठेपलं आहे। या ठिकाणी आमचा पहिल्यांदा सोयाबीनचा खर्च एकरी 8,000 होता, आज आम्हाला 18,000 रुपये खर्च येतो आहे। आणि त्या हिशोबानं मग जे पीक आलं, सोयाबीन आली, सोयाबीन आयात करतात, कापूस आला, कापूस आयात करतात, या ठिकाणी आता तूर येते, तूरसुद्धा आयात केली, आणि हे सर्व आयात केल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्याचे भाव या ठिकाणी पडलेत। आणि जेव्हा शेतकऱ्याच्या, आपला कृषीप्रधान देश, आणि जेव्हा शेतीमालाचे भाव या ठिकाणी पडतात तेव्हा लोकांच्या खिशामध्ये पैसा राहत नाही, पर्यायानं व्यापारावर सुद्धा त्या ठिकाणी परिणाम होतो।
शेवटचा प्रश्न, आता हिंगोली जिल्ह्यातल्या काँग्रेसमध्ये काही पदाधिकाऱ्यांमध्ये फेरबदल होणार आहेत का? आता ते पक्षश्रेष्ठी फेरबदल हे घटना घडली म्हणूनच नाही, फेरबदल प्रत्येक वेळेस एक दोन वर्षानं प्रत्येक पक्षामध्ये, मग तो काँग्रेस असो, ती राष्ट्रवादी असो, ती भाजप असो, का ती उद्धव ठाकरे साहेबाचा गट असो, का शिंदे साहेबाचा गट असो, 2 वर्षानं 3 वर्षानं पदाधिकारी प्रत्येक पक्षामध्ये आपला पक्ष पुढे नेण्याकरता बदल करतच असतात. निश्चितच हे होते भाऊ पाटील गोरेगावकर. कोणी कुठेही गेलं तरी सामान्य जनता जी आहे ते आमच्या पाठीमागं आहे आणि तीच सामान्य जनता जी आहे ते येणाऱ्या निवडणुकामध्ये जे काय आहे ते आपलं दाखवून देणार असल्याचंही भाऊ पाटील गोरेगावकर यांनी सांगितलं आहे. कॅमेरामॅन शिवाजी शिंदेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.